अचानकच ना काल रात्रीपासून पोटामध्ये खूप जास्त दुखायला लागलेलं होतं. त्यामुळे ना आम्हाला दोघांना पण खूप जास्त टेन्शन आलं होतं की काय झालंय म्हणून. आणि मला आहे ना रात्रभर झोपसुद्धा नव्हती लागलेली. प्रेग्नन्सीचे जे काही 7, 8, 9 महिने असतात ना ते खूप रिस्की असतात. कधी काही होईल ना काहीच सांगता येत नाही. त्यामुळे ना हलगर्जीपणा न करता आम्ही लगेचच हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि सरांनी सांगितलं की बाळाची फिटल मूवमेंट आणि हार्टबीट एकदम व्यवस्थित आहे. बाळ पण एकदम व्यवस्थित आहे म्हणून. ते ऐकून आमच्या दोघांचं पण टेन्शन बऱ्यापैकी कमी झालं. सरांनी मला सांगितलं की तुम्हाला ना ॲसिडिटी झालेली आहे, त्याच्यामुळेच कदाचित तुमचं पोट दुखत असेल म्हणून. आणि त्यानंतर तुम्हाला सांगते, सरांनी मला एवढी मोठी लिस्ट दिली ना, तिखट खाऊ नका, मसाल्याचं खाऊ नका, गोड खाऊ नका, दूध पिऊ नका, चहा पिऊ नका, तेलकट काही खाऊ नका. आणि ते ऐकून ना मनामध्ये एकच विचार आला, आता काय आयुष्यामध्ये फक्त वरण भातच मी खायचं आहे का? कारण की प्रेग्नेन्सीमध्ये ना चटपट काहीतरी खाऊशी वाटतं आणि सरांनी ना सगळ्या गोष्टीला बंधन केलेले आहेत. असो, पण मी ना आता बऱ्यापैकी कमी करणार आहे. तुमच्या बाबतीत पण असं होतंय का? मला नक्की सांगा. त्यानंतर ना माझं मिशोवरून एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. मी ना मॅटर्निटी गाऊन मागवलेलं होतं आणि खरंच खूप सुंदर कलर आलेलं होतं त्याचं आणि फॅब्रिकसुद्धा खूप छान होतं. याची जर लिंक हवी असेल ना तर मला कमेंट नक्की करा. त्यानंतर थोडाशी रेस्ट केली, बाहेर गेलो होतो आम्ही आणि येताना ना मी भेळसुद्धा खाल्ली. परत घरी आले, स्किन केअर वगैरे केलं आणि परत झोपी गेले. बाय.